आज आपण बनवूया झटपट आणि चमचमीत अशी पावभाजी, तीही अगदी कमी वेळात आणि घरच्या साहित्यामध्ये. 4 ते 5 माणसांना पुरेल एवढी पावभाजी तर नक्कीच आपण करू शकतो. चला तर मग करूया झटपट पावभाजी. सगळ्यात आधी काय करायचे, पावभाजीसाठी लागणाऱ्या सर्व भाज्या स्वच्छ धुवून घेऊयात. त्यानंतर सर्व भाज्या बारीक चिरून घेऊयात. सर्व भाज्या बारीक करून घेतल्या की मग त्या कुकरमध्ये शिजवून घेऊयात. आपल्याला तर माहितीच आहे पावभाजीसाठी कोणत्या भाज्या लागतात. आपण आपल्या आवडीनुसार भाज्या टाकू शकतो. जसे की बटाटा, बीट, टोमॅटो, फ्लावर, वाटाणा, गाजर आणि शिमला मिरची टाकून घेऊयात. आणि या भाज्यांमध्ये 3 ते 4 ग्लास पाणी टाकून सर्व भाज्या शिजवून घेऊयात. कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घेऊयात. कढईमध्ये बटर आणि 4 पळी तेल घेऊन त्यात कांदा टाकून घेऊ. कांदा लालसर होईपर्यंत छान मंद आचेवर परतून घेऊ. कांदा परतून झाला की त्यात 2 टोमॅटो बारीक चिरून टाकू. टोमॅटोही मंद आचेवरती छान परतून घेऊ. कांदा आणि टोमॅटो एकजीव होईपर्यंत परतून घेऊ. शिजवून घेतलेल्या भाज्या मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घेऊ. भाज्या एकदम बारीक करून घेऊ. कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या झाल्या की भाज्या छान शिजतात, म्हणजे मॅशरने सहज बारीक होऊन जातात. त्यानंतर कांदा आणि टोमॅटो छान परतले की त्यात आलं लसूण पेस्ट टाकून तेही परतून घेऊ. सगळे मिश्रण छान परतले की त्यात नंतर मसाले टाकून घेऊ. जसे की पावभाजी मसाला, लाल तिखट, धनेपूड, काळा मसाला, हळद टाकून सगळे मसाले छान परतून घेऊ. मसाले तेल सुटेपर्यंत परतून घेऊ. मसाले परतले की त्यात मॅश करून घेतलेली भाजी टाकून घेऊ. भाजी टाकून झाली की भाजी छान मिक्स करून घेऊ. भाज्या शिजवताना आपण जे पाणी टाकले होते तेच पाणी कढईतल्या भाजीमध्ये टाकून घेऊ, म्हणजे जो भाज्यांचा अंश आहे तो त्या पाण्यामध्ये उतरलेला असतो. भाजीमध्ये 1 चमचा मीठ आणि बारीक अशी चिरलेली कोथिंबीर टाकून भाजी छान मिक्स करून घेऊ. मिक्स केल्यानंतर भाजी 10 ते 15 मिनिटं मंद आचेवरती ठेवू. कारण मंद आचेवरती भाजी छान उकळली जाते आणि भाजीला तर्री देखील छान येते. 10 ते 15 मिनिटं भाजी उकळली की त्यात वरून पावभाजी मसाला आणि थोडी कोथिंबीर टाकून भाजी मिक्स करून घेऊ. पावभाजी मसाला आणि कोथिंबीर टाकली की भाजी 2 ते 3 मिनिटं मंद आचेवरती ठेवू आणि गॅस बंद करू. गॅस बंद केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली पावभाजी किती छान आणि परफेक्ट झाली आहे ती. ही पावभाजी 4 ते 5 माणसांना नक्कीच पुरेल. तयार आहे आपली झटपट आणि चमचमीत अशी पावभाजी. पावाला बटर आणि भाजीचा मसाला लावून पाव भाजून घेऊ आणि गरमागरम अशी पावभाजी एन्जॉय करू. तुम्हीही नक्की ट्राय करा अशी पावभाजी, एकदम सोपी आणि साध्या पद्धतीने.